आपले अजित खेडकर रांजणगावचे ते येणार आहे. मग ते म्हणले, त्यांनी मला कालच सांगितलं होतं. मग आमचा प्लॅन आहे ना खरं नारायणगावला जायचं होतं मला. अरे मीच फिरकलो इकडं कधी पहिल्यांदा. आता मी कधीच नाही आलो इकडं, फक्त नाव ऐकलं वाढलं. इथं माग गाव आहे ना पिंपळखुटं, लईतल्या तिथपर्यंत यायचं आम्ही. गाव एवढं डेंजर आहे. ह्या माळ रानावं लावलं व्यायाम करायचं. आता माळाव कोण व्यायाम करायची इकडं. जास्त बोललं नाही आलं. मी आत गेलतो फार जेमतेम मुलं आलेलं आहे. मला आहे ना राव कासर साईड डॅम होतं, पण नेमकं संतोष शेटला फोन आला घरून आणि माझ्या घरच्यांनी फोन केला मला. आता नेमके 3 वाजलेत. नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये. आता साधारण ना एक वाजला बरोबर. आम्ही ना आता उरशात आहे नेमकं तळेगावला थांबलो होतो. चाय कॉफीमध्ये ना नाश्ता गेला ना चाललो आम्ही चांदखेडला. आणि आडले सोन्या आडलेला हा ते ना आपले अजित खेडकर रांजणगावचे ते येणार आहे. मग ते म्हणले, त्यांनी मला कालच सांगितलं होतं. मग आमचा प्लॅन आहे ना खरं नारायणगावला जायचं होतं मला. राईटला मारून परत नवडी परत बेबी डोळ मार्ग जाणार आम्ही निघून. लय वर्षानंतर आलो पाहिजे मी इथं. आता पहिले यायचं मी इथं राव. नाही पुढे पुढं पुढं फाटा हो दिवसांतर आलो फिरकले हो इकडं. इकडे येणार नाही सारखं राव. कुठं आहे? सरळ आहे काय? सरळ आहे. तुला एकदा बघ बैलगाड्यावाल्यांनी फोन केला होता. पोसण्याची कोणती रे? कुठली पोसण्याची? अर्धा तू काय करता, मी नंबर सेव्ह नाही करत. अरे अशी जण करतात. एकदा बघ तुला म्हटलं चांगली पळायला राव लक्षात नाही अड्या. थोडा पाऊस पडतोय, माहीत जातो मध्ये देतोय. मला ते ना डीजेचं ऑस्मो आहे ना साला पॉकेट 3 माझं, त्याने वापरता येणार राव मला असं पावसात. आताच्या टायमिंगमध्ये जेव्हा पाऊस उघडन ना तेव्हाच वापरता येईन. मग पहिल्यांदा फिरकलो रे इकडं, पहिल्यांदा राव. लय वेगळं आहे भाग. अख्खे डोंगर उघड आहे पण इकडं झाडच नाही अजिबात. अडले बुद्रुकमध्ये आलो बरोबर. बऱ्याच दिवसानंतर मी आयफोनमध्ये शूट करतो माहिती का. आता मी आतापर्यंत ना 4-5 महिने झाले मी डीजेचं पॉकेट 3 वापरतोय. पण नेमकं आता पाऊस आहे, पावसात वॉटर डॅमेज व्हायचं म्हणून मी वापरलंय. परत धक्का भेटायचा मला. मग काय आधीच 7:30 चालू आहे. आडले बुद्रुक बरोबर गावात आलो आम्ही आता. पाऊस सारखा येतोय, पाऊस जातोय नुसता नाही का. डीजेचा कॅमेरा मला वाटतं वापरता येणार नाही झालं नीट यावर्षी. 1 मिनिट. अरे मीच फिरकलो इकडं कधी पहिल्यांदा. आता मी कधीच नाही आलो इकडं, फक्त नाव ऐकलं वाढलं. इथं माग गाव आहे ना पिंपळखुटं, लईतल्या तिथपर्यंत यायचं आम्ही. अहो पाणी टाका, पाणी मुंगी असेल तर. पाणी टाकलं ना मुंगी जाईन निघून. चावत आहे फडफड करते. हा मग मुंगीत गेलीच. पाणी टाका कानात. पाऊस लेट झाला त्याच्यामुळे आता दिसाय काय एवढं खास नाही वाटत. टायमिंग पडला असता ना पाऊस लई हिरवा असतं. इकडं काहीच नाही राव रे. कासार साई तिकडे असणार ना माग खाली कासर साई. किती किलोमीटर असून कासार साई? 5-7 किलोमीटर जास्त नसेल मग आता इथं पण. हा का हो फेमस झाले का तुम्ही? $2,000 years later. हो आता जवळपास ना 3 वाजल्यात. बराच वेळ आता मला वाटतं 3 निघून जाते असेच. आपण जाऊ खिंडीतून तळेगाव मग डायरेक्ट आपल्या सोपा रोड पडतो तिथूनला. मला आहे ना राव कासर साईड डॅम होतं, पण नेमकं संतोष शेटला फोन आला घरून आणि माझ्या घरच्यांनी फोन केला मला. आता नेमके 3 वाजलेत. परत घरी जायला टाईम झाला असता राव. वासरांना खायला प्यायला कोण टाकायला नाही. मामा पण गेलाय बाहेर नेमका. मामा असताना टायमिंग तेवढं तर केलं असतं. काय दुसऱ्या माणसांना ना हात लावून देत नाही. ती गोडं बिडं मारलं बिरलं रात बीत नाही का, भीती वाटत रे. वासरू घाबरता येते मारीत नाही. बऱ्याच लोकांना आमच्या घरल्या फिरकत नाही इथं कोण. आता इथे अख्खा मसूरचा आहे एक टोल नाका क्रॉस केल्यावर ते जेवण करून डायरेक्ट सरळ निघून जाऊ घरी. मग देवरोड मार्गे तुम्हाला आधी खाल्लं जाऊ इथं. हे मला वाटते बाद झालेलं दिसते थोडं जरा नको इथं. तोंडात चव नाही जायला पाहिजे रे बाहेर आल्यावर. या रोडला कधी आहे आपण पुणे नाशिकलाच जास्त बोकाळलं रे.
आईच्या गावात किनारा मच्छी ढाबा हॉटेल गावकर आहे. तो आपल्या किनाऱ्याला लावीत. इथं व्हेजवाला आहे, व्हेज नाही खाऊ शकत आता. ताकद म्हणलं आहे ना, ताकद का परिचय बाळा इथं. अरे इथं ऑर्डर सांगितली आला, किती वेळ झाली भैया, ग्लास तर दे रे, आणि मसाला पडते पहिला. बाकी जेवणाची ऑर्डर सांगितली आम्ही आणला. लय पाऊस आला रे वाईट. नेमकं मग आहे ना गिंबल खिशात ठेवलं मी. आलेला पाऊस आपल्या इथं, चांगला पाऊस पडायला लागलाय. चांगलं जेवण होतं इथं बरं का हॉटेलमध्ये, मयूर गार्डनमध्ये. ताकदवर गँग भरपूर इथं. गाडीत बसलो, जोर पाऊस येतो रे समाट फाट्यावर. आम्ही येस्तोपर्यंत पाऊस नव्हता, काहीच नव्हतं, डायरेक्ट ऑर्डर होतो. आमच्या घरी काय पाऊसच पडत नाही राव. आता फोन लावला मी सगळ्यांना. रानात बाई माई मका आहे, पटक्यात जोरात कापून घ्यायला लागणार राव. 2-3 वाफड आहे कापून घ्यायला लागणार. मला वाटतं माणसं लावून येणार सगळ्यांना तू सेट डाय पाडून घ्यावं डाय खाली. सगळीच घ्या ना पाडून. सगळी नाही ना पाडता येत राव. आला 4 महिने ठेवून द्यायला लागून हा. संपलं याचं. स्विच ऑफ. मग काय इकडं कधी वापरता येणार आहे तावई. मग आता आयफोन मध्येच आपल्या शूट करावं लागेल मला. आयफोन आपला जिंदाबाद. याच्यात क्वालिटीबिलिटी आतले बसलो तर मग प्रॉब्लेम काय माहिती याचा, वॉटरप्रूफ नाही मुळात, तो इश्यू याचा जरा. गोप्रो होता. गोठ्यात वल्ल बिल्ल काय नाही झालं राव. कारण आमच्याकडे साईडला पाऊसच लय नाही पडला, जेमतेम पाऊस पडलेला आहे फक्त. हो इथं गळलं पण नाही अजिबात, काय कुठंच गळलं नाही. इथं काल मी सिलिकॉन लावलं होतं, नॉर्मल इथं टिपकलं. इथं म्हणलं इथंच कुठंतरी टिपकलेलं आहे पन्हाळीमध्ये. बस वासरा बशी काय टिपकलेलं नाही. खिडक्या लावून घ्यायच्या. आणि आता उरकलं मग सगळं. इथलं शेण जाडून नाही घेतलं, शेण काढलं फक्त. उद्या का धुवून काढीन मी अख्खं याला, आणि पुढलं जाडून बिडून घेऊन ये ना क्लिअर केलं. जास्त ओलं नाही आलं. मी आत गेलतो पार, जेमतेम ओलं आलेलं आहे. येळा आहे माझ्याकडं, इथून तिथपर्यंत कापून तरी घेतो पेटी घरी असतोपर्यंत. मग काय तर लावली बाई, टांग फाटले राव. वाहून घेऊन वावरतात की वावली शेजारी नशीब तिथे मुरुम टाकला ना घेऊन पटक्यात आली घेऊन. याचं तो ओके दोघांना ओके केलं टाकून बिकून. एक खाऊन पिऊन रेडी गडी. यायचा माठ्या चांगला मस्ती आलो शेपुटल तरी या डाऊन करतो चांगला. तर मस्ती त्यामुळे डायरेक्ट कार बी चेंज झाली राव. त्यामुळे पॉवर हेड आहे. थोडं ठुलं फक्त, चांगला तगडा बनला आता. पण गॅस मिसले पडलेत एकदम चपचपीत केला याला डायरेक्ट. 2000 years later. जवळपास आता 11:30 वाजलेत. गोठ्यात आलो बाई त्यांना बघायला. जमलो होतो राव. मकाले व्हायची पाय दुखा लागलं मग. आणि ते माझ्या गाडीचं क्लच नेमकं हार्ड झालेली, त्यातून सॉफ्ट ऑइल जाऊस रनिंग होतं त्याचे पाय जाम झालेत राव दोन्ही. चक्कर मार लागते, चक्कर मारतो यांच्याकडे फक्त.